नमस्कार, राष्ट्र एक्सप्रेस मराठी न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। हा जो सूर्योदय आपल्याला दिसतो हा श्रीशैलम मल्लिकार्जुन येथील पाताळगंगेच्या पात्रेमध्ये सूर्योदय झाल्याचं प्रतिबिंब आपण बघतोय आणि हा सुंदर आणि मनमोहक असा निसर्गाचा जो ठेवा आहे। या ठिकाणी आल्यानंतर खरोखर निसर्ग किती सुंदर आहे, मनमोहक आहे आणि मन रिझवणारा आहे। अशा ज्या आठवणी, हा जो क्षण आहे हा सर्वांनी आपल्या जीवनामध्ये साठवून ठेवावा असा हा क्षण आहे। अतिशय सुंदर आणि मनमोहक दृश्य आम्ही सर्व अनुभवतो। आमच्या समवेत या सर्व सृष्टीचा आनंद घेण्यासाठी आमचे मित्र नाना पंडित सर, त्यानंतर मोबाईलमध्ये पाहतायत आमचे माधवरावजी सोरमारे, आणि या सृष्टीचं पुस्तकी वाचन करून अभ्यास करत असताना आमचे गौतम सर दिसत आहे आपल्याला। खरं म्हणजे कर्दळी वनाला जाण्याचा मार्ग या पाताळगंगेतून आहे। पाताळगंगेमधून नावेच्या माध्यमातून सर्वप्रथम इथं असलेल्या रोपवेमधून खाली पाताळगंगेच्या तीरावर जावं लागतं। त्या ठिकाणी नावाडी या नौका विहार करून आपल्याला त्या कर्दळी वनाच्या स्थानापर्यंत नेतात। खरं म्हणजे अतिशय धन्य करणारा हा क्षण आहे आणि जीवनामध्ये प्रत्येकाने या ठिकाणी येऊन अशा आमच्यासारख्याच आठवणी आपण सुद्धा आपल्या हृदयामध्ये साठवाव्या। आणि हा जो सुंदर परिसर आहे, हा परिसर आपण सर्वांनी बघावा। या बाजूला हा जो परिसर आहे बघा, अतिशय सुंदर सूर्याचं प्रतिबिंब आपल्याला या पाण्यामध्ये, पाताळगंगेच्या पाण्यामध्ये दिसतंय आणि आजूबाजूचा डोंगराने आच्छादलेला हा परिसर आहे। सर्व या डोंगर दऱ्यामधून सूर्योदयाचा आपल्याला प्रकाश हा दिसतोय आणि हा क्षण साठवण्यासाठी आम्ही सर्व जो ग्रुप आहे, हा ग्रुप सकाळी या पाताळगंगेच्या तीरावर आलेलो आहोत। धन्यवाद, आपण परत एकदा भेटू। मल्लिकार्जुन येथील पाताळगंगेकडे जाणारा रोपवे